नमस्ते सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्याकडे होळी पूर्वीपासून सेलिब्रेट केली जाते आणि त्याचं रिझन पण हे आहे की व्हिक्ट्री ओव्हर इव्हिल, म्हणजे जे पण वाईट आहे त्याच्यावरती आपण विजय मिळवतो। तर अर्थातच याचा आध्यात्मिक मीनिंग घेतलं तर ते असं होतं की जे पण वाईट आहे आपल्यामध्ये, विकार किंवा कुठल्याही सवयी, त्याच्यावरती विजय मिळवणं हे खरं त्याचं मीनिंग होतं। पण आपण काय करतो, बाहेर किती मोठी होळी आपण सेलिब्रेट करतो, कोणाच्या कॉलनीमध्ये होळी किती मोठी होते याच्यावर आपण ते डिसाईड करतो। हे अर्थातच कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळी सेलिब्रेशनमध्ये जी लाकडं आहेत ती चांगले, जे जिवंत झाड आहेत त्यांची लाकडं कापून आणतात। त्यानंतर ज्या गौऱ्या आहेत, गौऱ्या ठीक आहे, गौऱ्या जे आहे ते नैसर्गिक आहे, गौऱ्या वगैरे आणतात आणि गार्बेज, प्लास्टिक सगळं काही होळीमध्ये टाकलं जातं आणि त्याच्याने काय होतं, पोल्युशन तर होतच होतं आणि एअर क्वालिटी आहे तीही खराब होते। आणि ज्यांना ॲलर्जी आहे, अस्थमा आहे, जे लहान मुलं आहेत किंवा वयोवृद्ध जे आहेत, वयस्कर लोक, त्यांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होतो। आणि होळी सेलिब्रेशन आपण जर मिनी सेलिब्रेट केलं, जसं आपण बैला आणतो, छोटी बैला आणून तिचं पूजन करतो, तसं मिनी आपण घरातल्या घरात पूजन केलं तर ते जास्त बेटर राहील। बाहेरच जाऊन मोठीच होळी सेलिब्रेट करायची आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण थांबवल्या कुठेतरी तर आपल्या या पिढीपासूनही नवीन सुरुवात होईल। प्रत्येक होळीच्या दिवशी आपण एक नवीन उलट ट्री प्लांटेशन केलं, इको फ्रेंडली होली है ना, इको फ्रेंडली सेलिब्रेशन जर आपण केलं तर ते जास्त बेटर राहील। आणि नवीन पिढी अर्थातच ही उत्साही आहे आणि या नवीन गोष्टी फॉलो करायला ती मनापासून तयार आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। धन्यवाद।